आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी आता मैदानात उतरली आहे। समाजवादी पार्टीच्या वतीने 9 विधानसभा क्षेत्रात आढावा घेत कार्यकारिणी जाहीर करण्यात येत आहे। त्यातच आज नांदेड शहरातील युवा जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली। समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष फहाद अहमद यांच्या हस्ते मुंबई हेड ऑफिस येथे सय्यद सोहेल यांना समाजवादी पार्टी युवा महानगराध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप हुंगाडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DP जोशी, नांदेड जिल्हा अध्यक्ष हैदर पटेल, जिल्हा कार्याध्यक्ष रज्जाक शेख, जिल्हा संपर्क प्रमुख जमीर भाई शेख अकबर भाई यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। अल्हम्दुलिल्लाह, मैं सबसे पहले तो अबू आसिम आज़मी साहब का शुक्रगुज़ार हूँ और फहाद अहमद साहब का शुक्रगुज़ार हूँ। उन्होंने मुझे इस काबिल समझा नांदेड़ का युवा का शहर अध्यक्ष बनाने के लिए। जैसे कि हैदर पटेल से मेरी जो गुफ्तगू होने की वजह से मैं बॉम्बे इनके साथ गया और इनके कहने पर, इनकी हिदायत पर मैं समाजवादी पार्टी के अंदर ज्वाइन किया हूँ और इंशाअल्लाह ताला आने वाले वक्त में नांदेड़ के अंदर भी युवाओं को और भी जोड़ेंगे। पहले कौन सी पार्टी में थे क्या? नहीं, पहले तो कोई पार्टी में नहीं थे। क्यों समाजवादी क्यों चुने आपने, क्या मतलब है? अभी तक तो मुझे कोई पार्टी के अंदर इंटरेस्ट नहीं था, मगर हैदर पटेल की हिदायत के पर, इनके कहने पर इन्होंने मुझे समझाया, इस वजह से मैं समाजवादी पार्टी ज्वाइन किया। अभी आपके साथ और कुछ युवा जुड़ने आने का? और नांदेड़ के अंदर मेरे अच्छा खासा फ्रेंड सर्कल है, इंशाअल्लाह ताला उनको भी मैं समाजवादी पार्टी में जोड़ूंगा। आम्ही वासिम आझमी साहेबाच्या आदेशानुसार मुंबईला गेलो होतो। मुंबईला तिथं मीटिंग होती, महाराष्ट्राच्या सगळ्याची मीटिंग तिथं घेण्यात आली। युवकांना मार्गदर्शन करण्यात आले। तिथं त्यांना हे सांगण्यात आले की महाराष्ट्रामध्ये जे विधानसभा होणार आहेत त्या विधानसभामध्ये समाजवादी पक्ष ताकदीने विधानसभा लढणार अशी तिथं ह्यांना मार्गदर्शन करण्यात आले। आणि तर सय्यद सोहेल पटेल यांना नांदेडचा विधानसभा शहराध्यक्ष असं तिथं नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आलं। येणाऱ्या काळामध्ये समाजवादी पार्टी नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये सोहेल साहेबाला स्वतः मी सोबत घेऊन समाजवादी पक्षाचं काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो किंवा विधानसभा असो, समाजवादी पार्टी नांदेड जिल्ह्यामध्ये ताकदीशी लढणार। एकूण किती जागेवर दावा केला आणि किती जागा लढणार आहे, काय तयारी आहे? आमची आघाडी जर झाली तर नांदेड जिल्ह्यामध्ये 1 सीट लढण्याची आम्ही अपेक्षा जाहीर केलेली आहे। जर आघाडी झाली नाही तर विधानसभाचे 9 ते 9 जागा आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये लढणार आहोत। आघाडी झाली तर कुठली जागा लढणार? आघाडी झाली तर आम्ही भोकरची जागा आम्हाला द्यावी अशी मागणी मी स्वतः अबू आसिम आझमी साहेबाकडे केलेली आहे।